नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा उसकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा विषय म्हणजे आजचा 24 तासातला हवामान अंदाज आणि परत नवीन एक टिप्स म्हणजे काल मी ज्यावेळी दवाखान्यात गेलो होतो डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्हाला एक टिप्स देणार, ते शेवटी देणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि आजचं वातावरण पाहायला गेलं तर रात्रीतून 21, 20, 22, 23 सेंटीग्रेड तापमान राहिलेलं होतं. चक्रगार स्थिती विशाखापट्टणम, भुवनेश्वर या साईडलाच दिसून येते आणि तिथून काही ढगांचा पुरवठा नाही. किनारपट्टी साईडला हलकेसे ढग निर्माण होतील असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दिवसभरात तापमान उष्णतेची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे. म्हणजे कधी कालच्यापेक्षा थोडीशी कमी, का तर उत्तरेकडून कोरडी हवा येत असलेलं दिसत आहे. आणि ह्यामध्ये असंही दाखवत आहे की संध्याकाळपर्यंत कोरडी हवा राहील. तापमानाचा विचार करायला गेला तर थोडंसं उष्ण तापमान असणारच आहे, का तर कालच्यापेक्षा थोडं कमी आहे तापमान. आज जालना, नागपूर 33 म्हणजे जिथं 36-37 सेंटीग्रेड होतं तिथे 2-3 अंश सेल्सिअस सेंटीग्रेड कमी तापमान आज आहे. त्यामुळं वाऱ्याचा प्रभावाने त्यामुळे उष्णता काही जाणवणार नाही. तरीसुद्धा वारं वाहणे बंद झालं की हवामानात तापमान वाढ म्हणजे दिसून येईल. त्यावेळी आज पहाटेचा असा विचार करायला गेला, पहाटे कोरडं हवामान म्हणजे उत्तरेकडून सरळ वारे येणार आहेत. तरीसुद्धा तापमानात वाढ असणार. रात्रभर तापमानात थोडीशी वाढ असणारच आहे. आणि आपले बಳ್ಳारी, सोलापूर साईडला सुद्धा तापमान वाढ असणार आहे. कर्नाटकच्या पश्चिम साईडनं थोडंसं गारवा असेल, तरी पण तापमान वाढच आहे. तिथं पण 20च्या वर तापमान असणार आहे. आणि पहाटे पाहायला गेलं तर 24, 22 काही ठिकाणी 17, 18, 20 असं सेंटीग्रेड तापमान असणार आहे. कमी जास्त प्रमाणात तापमान हे असणार आहे. आणि महाराष्ट्राच्या कर्नाटक बाँड्री, हैदराबाद या साईडला तापमान वाढ रात्रीतून जास्ती पाहायला मिळणार आहे. उद्याचा तापमानाचा दिवसभरातला विचार करायला गेला तर उद्या आजच्या तुलनेत उद्या जरा जास्त तापमान दाखवतं. तर वाऱ्याची दिशा थोडीशी बदललेली दिसते उद्या, त्यामुळे उद्या जरा तापमान जास्त दाखवतं. आज 33 सेंटीग्रेड जिथं आहे तिथं 37 सेंटीग्रेड उद्या तापमान दाखवतं आहे. उद्या 37, 38, 40पर्यंत तापमान वाढेल असेही सांगत आहे. त्यामुळे आजच्या तुलनेत उद्या उष्णता जास्त असणार आहे असं दाखवत आहे. वातावरण म्हणजे ढगांच्या परिस्थिती पाहायला गेलं तर संपूर्ण गुजरात म्हणा, महाराष्ट्र इकडे दक्षिण भागात ढगांची तशी काही विशेष हे नाही. भुवनेश्वर भागात तेवढं थोडेसे पावसाचे ढग दिसतात. आणि इकडे समुद्र किनारपट्टीला पूर्व दक्षिण टोकाला थोडेसे ढगाळ हवामान दिसत आहे. इतरत्र पाहायला गेलं तर कुठेही ढगाळ हवामान दिसत नाही आहे. डायरेक्ट उत्तरेकडून येणारे कोरडे वारे दिसतात. त्यामुळे ढगाची परिस्थिती किंवा पावसाची परिस्थिती कुठेच नाही आहे. क्वचित झालं तर हलकेसे ढग निर्माण होतील असं वाटतं. पावसाची शक्यता उद्याही दिसत नाही आहे. उद्या पाहायला गेलं तर उद्या दक्षिण टोकाला तेवढंच थोडंसं दिसत आहे, ढगाळ हवामान दिसत आहे. तसेच उत्तर भागात, जम्मू काश्मीर भागात थोडीशी ढगाळ हवामानाची स्थिती पश्चिमी आवर्तनामुळे दिसते आणि ते पण निघून जाईल. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पश्चिम आवर्तनसुद्धा निघून जाईल. उद्या साधारणतः महाराष्ट्रात एक धुसर हवामान स्थिती म्हणजे ढगे नाही काय येणार, थोडेसे ढग येणार, क्वचित 10% एवढंच ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि विशाखापट्टणम, भुवनेश्वरला त्या किनारपट्टीला थोडेसे हलकेसे पाऊस येणारे ढग दिसत आहेत. हैदराबादला ढगाची परिस्थिती होती जरा बऱ्यापैकी आहे. तर मित्रांनो, हे झालं हवामान अंदाज. आजचं वातावरण कोरडं असणार आहे, उष्ण असणार आहे, वारा असणार आहे. चक्कर आता काल मगाशी बोलल्याप्रमाणे काल मी दवाखान्यात गेलो होतो सहज डॉक्टरांना चर्चा करण्यासाठी. त्यावेळी त्यांनी सांगितले चक्कर येण्याची कारणं काय असू शकतात. तर मेन सांगायचा उद्देश म्हणजे मित्रांनो, चक्कर येण्याचं कारण डोक्याच्या संबंधित असू शकतं. डोकं जास्त दुखायला लागले की चक्कर येऊ शकते. कानं दुखायला लागलं की चक्कर येऊ शकते. पित्त वाढलं तर चक्कर येऊ शकते. परत
साखर वाढली तरीसुद्धा चक्कर येऊ शकते, साखर कमी झालं तरीसुद्धा चक्कर येऊ शकते. रक्ताचा पुरवठा म्हणजे अधिक लो ब्लड प्रेशरलासुद्धा चक्कर येऊ शकते. रक्त कमी पडलं तरीसुद्धा चक्कर येऊ शकते, असं काल डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे चक्कर येण्याची कारणं कसं आहे, आपणच ओळखायचे. बाबा पोट दुखत असेल आणि पोट गॅस जर बनत असेल सारखं वरचीवर तरीसुद्धा चक्कर येऊ शकते. मग याला उपाय काय उपाय त्यांनी सांगितलं की जर मानदुखी जर होत असेल, मानदुखीमुळे चक्कर येत असेल तर तुम्ही डोक्याखाली उशी घेऊ नका. आणि पोटदुखीमुळे जर पित्तामुळे जर चक्कर येत असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रात्रीतून पाणी प्या, पाण्याचं प्रमाण वाढवा. आणि म्हणजे एकदम पाण्याचं प्रमाण वाढवा म्हणजे काय डायरेक्ट घाट पाणी प्यायचं नाही आहे, लागेल तसंच पाणी प्यायचं आहे. आणि जेवणामध्ये शक्यतो तेलकट खारट ही पदार्थ टाळा, असं त्यांनी सांगितले. बरं, त्यानंतर जर बघायला गेलं तर अनेक रक्ताचा पुरवठा कमी म्हणजे शरीरामध्ये जर रक्त कमी पडायला लागलं की रक्त घट्ट होत जातं. आणि घट्ट झाल्यामुळं त्या वाहिनीतून रक्तवाहिनी करायला रक्त ज्यावेळी घट्ट होतं त्या वाहिनीतून रक्त पुरवठा म्हणजे सुलभरित्या होत नाही आहे. रक्ताचं प्रमाण कमी झालं ते रक्त घट होतं, सुलभतेनं रक्तवाहिनी होत नाही, रक्तात गुठळ्या होऊ शकतात. आणि ते होऊ नये म्हणून काय सांगितले तर ते मगाशी सांगितलेला उपायच आहे, तो करा. धन्यवाद.